नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला उकडीचे मोदकची रेसिपी दाखवणार आहे. आपण काही रोज-रोज बनवत नाही. तर अंगारका संकष्टी होती त्याच्यामुळे वर्षाची फर्स्ट तर त्याच्यामुळे मी बनवले होते. तर बघू शकता इथे. तर इथे मी पीठ घेतलं होतं आणि ते गरम पाण्यामध्ये टाकलं होतं. गरम पाणी पाहिजे तेवढंच घ्यायचं आणि पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि ढवळत बसायचं. त्याच्यानंतर 2-3 वाटी खोबरं घेतलं होतं. ते पण एक मस्तपैकी एकजीव करून घेतलं होतं. ते होईपर्यंत मी इथे जे पीठ वाफवायला ठेवलं होतं ते मस्तपैकी वाफवून झालं होतं. 15-20 मिनटं मी झाकण मारून ठेवलं होतं त्याच्यावर, जेणेकरून वाफ बाहेर जाऊ नये आणि पीठ मस्तपैकी वाफायला पाहिजे म्हणून. तेच पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही आणि मस्तपैकी असं वाफवून घ्यायचं. आणि खोबऱ्यामध्ये गूळ टाकायचा 1/2 किलो. मी पावापेक्षा कमी टाकला होता कारण आमच्याकडे जास्त गोड नको आहे म्हणून. तुम्ही 1/2 किलो टाकलात तरीही चालेल. आणि पीठ बराच वेळ असं मळून घ्यायचं तेल किंवा तूप लावून. मस्त होतं भुसभुशीत. आणि 5 मिनटासाठी रेस्ट करून ठेवायचं. 5 मिनटासाठी रेस्ट करून ठेवल्याच्या नंतर आपण त्यांना नंतर असे ते मी लाटून घेतले होते मोदक बनवायला. तर लाटून घेतलं ना मस्तपैकी कळ्या वगैरे पडतात आणि पातळ पण पाहिजे तसेच होतात. जास्त जाड वगैरे होतच नाही. अशा प्रकारे एक अप्रतिम माझे मोदक झाले होते. मी काही रोज ट्राय करत नाही, कधीतरी करते आणि अशा प्रकारे मग मी इडलीच्या भांड्याला ठेवले होते. त्याच्यामध्ये 20 मिनटासाठी मी ठेवले होते आणि मस्त असा वरती फूड कलर लावला होता वेगळं काहीतरी. आणि खूपच वेळ गेला होता कारण मी स्लो बनवत होती. मला एवढं काही नॉलेज नव्हतं त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मी बनवत होते कारण आमच्या आई बनवतात. त्यांच्या हातचे आम्ही करतो आणि आज मीच मोदक केले होते. बघू शकता इथे मस्तपैकी त्याला आकार करून घेत होती. आणि अशा प्रकारे करून झाले होते सगळे. बराच वेळ गेला पण व्यवस्थित करण्यासाठी तर वेळ काढावाच लागतो. अशा प्रकारे कलर लावून त्याच्यानंतर वाफवलं 20 मिनटं आणि झाले मोदक तयार. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा.